झिंक फॉस्फाईड आणि ॲल्युमिनियम फॉस्फाईड उंदीर मारण्याचं एक औषध. या औषधाची एक नाही तर अनेक भयंकर कहाण्या आहेत. कधी पूर्ण कुटुंबाचा जीव घेतला, तर कधी आई वडिलांनी पोटच्या पोरींचा, तर कधी 15 मातांचाही बळी याच औषधाने घेतला होता. ही भयंकर गोष्ट आहे एका हादरवून टाकणाऱ्या घटनेची, कुटुंब नियोजनापायी गेलेल्या आयाबायांची. ऐकून तुम्ही सुद्धा हादरून जा. 2014 छत्तीसगड मधला बिलासपूर जिल्हा. सरकारी हॉस्पिटल नसबंदी कॅम्पच्या बाहेर महिलांची मोठी रांग लागली होती. बहुतेक महिला गरीब, ग्रामीण भागातून आलेल्या, काही आदिवासी, तर काहींना आधीच 4-5 मुलं. त्यांना सांगितलं गेलं होतं की ऑपरेशन झालं की पुढचं आयुष्य सुरक्षित होईल आणि सरकारकडून मदतही मिळेल. त्या भाबड्या महिलांनी सुद्धा विश्वास ठेवला, पण त्यांना कल्पना सुद्धा नव्हती की ज्या दारातून त्या आत जात आहेत तिथे त्यांच्या जीवाशी खेळ होणार आहे. फक्त काही तासात 83 महिलांचं ऑपरेशन करण्यात आलं आणि त्यानंतर सुरू झाला मृत्यूचा खेळ. 1, 2, 3 नाही तर 15 महिलांचा मृत्यू झाला. 90 पेक्षा जास्त महिला हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेत दाखल झाल्या. असं कशानं झालं हे समजलं तेव्हा सारा देश हादरलाच, पण भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह मात्र उभं राहिलं. भारतामध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी अनेक दशकांपासून नसबंदी मोहिमा राबवल्या जात आहेत. कारण स्वातंत्र्यानंतर सरकारसमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे वाढती लोकसंख्या. त्यामुळे 1960च्या दशकात फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम सुरू करण्यात आला. सुरुवातीला लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला, पण हळूहळू ही संपूर्ण यंत्रणा टार्गेट बेस्ड बनत गेली. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक आरोग्य अधिकाऱ्याला आणि डॉक्टरांना सुद्धा नसबंदीची टार्गेट्स दिली जाऊ लागली. जास्तीत जास्त ऑपरेशन्स करा, लोकसंख्या कमी करा. इमर्जन्सी काळात तर जबरदस्ती नसबंदीचे आरोप सुद्धा झाले. पण त्या काळानंतर पद्धत बदलली, पण मानसिकता बदलली नाही. कारण आजही अनेक भागांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव असतो आणि त्याचा सर्वात मोठा भार महिलांवर पडतो. पुरुष नसबंदी म्हणजे वॅसेक्टॉमी ही तुलनेने सोपी आणि कमी धोकादायक प्रक्रिया मानली जाते. पण भारतात बहुतेक वेळा महिलांनाच ट्युबेक्टॉमी करावी लागते, कारण समाजात पुरुष नसबंदीबद्दल अनेक गैरसमज आहेत. लोकांना वाटतं त्यामुळे कमजोरी येते, शरीराची ताकद कमी होते आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांवर ढकलली जाते. गरीब महिला, ग्रामीण भागातील महिला ज्यांच्याकडे योग्य आरोग्य सुविधा नाही आहेत, त्या सरकारी कॅम्प्समध्ये जातात, कारण त्यांच्यासाठी काहीसे रुपये सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. असंच नोव्हेंबर 2014 मध्ये बिलासपूरमध्ये असं एक सरकारी नसबंदी कॅम्प आयोजित करण्यात आला. हा कॅम्प एका जुन्या बंद पडलेल्या हॉस्पिटलमध्ये होता. स्थानिक लोक सांगत होते की ती इमारत बराच काळ वापरात नव्हती, त्यामुळे आत धूळ होती, भिंतीवर पोळीष्टकं होती, बाहेर गवत वाढलेलं होतं. पण त्या दिवशी तिथे महिलांची मोठी गर्दी होती, कारण ग्रामीण भागातून त्यांना आणलं जात होतं. काहींना पैसे देण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं, काहींना सरकारी योजनांचा फायदा मिळेल असं सांगण्यात आलं होतं. आणि या कॅम्पमध्ये मुख्य सर्जन होते डॉक्टर RK गुप्ता. ते राज्यात प्रसिद्ध होते, कारण त्यांनी हजारो नसबंदी ऑपरेशन्स केली होती. इतकंच नाही तर त्यांना रेकॉर्ड संख्येने ऑपरेशन्स केल्याबद्दल सरकारी सन्मान सुद्धा मिळाला होता. त्यामुळे सरकारसाठी हे एक परफॉर्मर डॉक्टर होते. त्या दिवशी डॉक्टर गुप्ता यांनी फक्त 5 तासात 83 महिलांची ऑपरेशन्स केली. म्हणजे साधारण प्रत्येक 3-4 मिनिटात एक ऑपरेशन. पण सरकारी नियमांनुसार एका डॉक्टरने दिवसाला जास्तीत जास्त 30 ते 35 ऑपरेशन्स करावी, कारण प्रत्येक ऑपरेशन नंतर उपकरणं निर्जंतुक करणं, रुग्णाची तपासणी, सुरक्षितता हे सगळं आवश्यक असतं. पण इथे स्पीडला सेफ्टीपेक्षा जास्त महत्त्व दिलं जात होतं. महिलांना आत आणलं जात होतं, ऑपरेशन केलं जात होतं आणि लगेच पुढची महिला. जणू काही असेंब्ली लाईन सुरू होती. सुरुवातीला सगळं सामान्य वाटत होतं. ऑपरेशन नंतर महिलांना घरी पाठवलं जात होतं, पण काही तासातच परिस्थिती बदलायला लागली. महिलांना उलट्या सुरू झाल्या, ब्लड प्रेशर कमी होऊ लागलं, काहींना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला, काही महिला बेशुद्ध पडायला लागल्या. त्यामुळे नातेवाईक सुद्धा घाबरले आणि त्यांना परत हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. डॉक्टरांना सुद्धा काय होतंय हे समजत नव्हतं. एकामागून एक मृत्यू सुरू झाले. पहिल्या कॅम्पनंतर 14 महिलांचा मृत्यू झाला आणि दुसऱ्या कॅम्पनंतर आणखी एका महिलेचा. 90 पेक्षा जास्त महिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्या आणि त्यापैकी अनेकांची अवस्था गंभीर होती. त्यामुळे बिलासपूरमध्ये संताप उसळला. रुग्णालयाबाहेर नातेवाईक रडत होते, आंदोलनं सुरू झाली. लोक विचारत होते की ही उपचार पद्धत होती की हत्या. या सगळ्याचा तपास सुरू झाला आणि एकामागून एक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. सर्वात मोठा प्रश्न होता, इतक्या कमी वेळात एवढी ऑपरेशन्स कशी करण्यात आली.
ऑपरेशन थिएटर योग्य प्रकारे स्वच्छ होतं का? उपकरणं निर्जंतुक केली गेली होती का? महिलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? तपासात महिलांना दिलेल्या औषधांवर संशय व्यक्त करण्यात आला, विशेषतः सिप्रोफ्लोक्सासिन गोळ्यांवर. काही रिपोर्ट्समध्ये सांगितलं गेलं की त्या औषधांमध्ये झिंक फॉस्फाईडचे अंश असू शकतात. झिंक फॉस्फाईड म्हणजे उंदीर मारण्याचं विष. जर ते शरीरात गेलं तर तीव्र विषबाधा होऊ शकते. महिलांमध्ये दिसणारी लक्षणं ही उलट्या, रक्तदाब कमी होणं, शरीर निकामी होणं ही सगळी विषबाधेशी मिळती जुळती होती. त्यामुळे सरकारने काही औषधांवर बंदी घातली आणि औषध उत्पादक कंपनीवर कारवाई करण्यात आली. घटनेनंतर डॉक्टर RK गुप्तांना निलंबित करण्यात आलं आणि नंतर अटक सुद्धा झाली. पण त्यांनी एक धक्कादायक दावा केला की त्यांचं म्हणणं असं होतं की माझी चूक नव्हती, प्रशासनाने टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव टाकला होता. ते म्हणाले की ऑपरेशन्स व्यवस्थित झाली होती, समस्या ही औषधांमध्येच होती आणि इथेच संपूर्ण प्रश्न आणखी मोठा झाला. दोष डॉक्टरांचा होता की औषधांचा, की त्या संपूर्ण सिस्टीमचा, जिथे डॉक्टरांना सुद्धा मशीनसारखं काम करावं लागत होतं. या घटनेमधल्या महिला बहुतांश गरीब होत्या. काहींना काहीसे रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यांच्यासाठी हा मेडिकल चॉईस नव्हता तर आर्थिक गरज होती. अनेक महिलांना धोके व्यवस्थित समजावून सांगितले होते का? किंवा इन्फॉर्म कन्सेंट खरंच घेतलं होतं का? हे प्रश्न नंतर उपस्थित झाले, कारण अनेक महिलांना फक्त एवढंच सांगितलं गेलं होतं की ऑपरेशन करा, पुढे काळजी नाही. बिलासपूर दुर्घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त झाला. महिला संघटना, मानवाधिकार संघटना, डॉक्टर सगळ्यांशी प्रश्न विचारले गेले. भारतामध्ये गरीब महिलांच्या शरीराला टार्गेट म्हणून पाहिलं जातं का? सरकारी आरोग्य मोहिमा खरंच सुरक्षित आहेत का? जर हीच ऑपरेशन्स एखाद्या मोठ्या खासगी हॉस्पिटल्समध्ये झाली असती तर इतकी घाई झाली असती का? कदाचित नाही, कारण गरीब महिलांचं आयुष्य स्वस्त समजलं जातं आणि हाच या घटनेचा सर्वात काळा भाग होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या प्रकरणाची चर्चा झाली. ह्युमन राईट्स ग्रुप्सने सांगितलं की भारतामध्ये महिला नसबंदीवर डिस्प्रोपोर्शनेट भर दिला जातो. महिलांच्या आरोग्यापेक्षा पॉप्युलेशन टार्गेट्सला जास्त महत्त्व दिलं जातं. घटनेनंतर सरकारने चौकशीचे आदेश दिले, नियम कडक करण्याचं आश्वासन दिलं, पण प्रश्न आजही कायम आहे. आजही भारतातल्या अनेक भागांमध्ये मास स्टेरिलायझेशन कॅम्प्स घेतले जातात आणि प्रत्येक वेळी प्रश्न तोच असतो, सेफ्टी की टार्गेट.